EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे स्पर्धाग्रामच्या ऑनलाइन चॅनल्समध्ये। मागच्या संभाव्य प्रश्नसंच शृंखला 1 मध्ये ज्या प्रकारचं तुमचं प्रतिसादन, ज्या प्रकारचं असलेलं तुमचं प्रेम आम्हाला भेटलं, त्याच जोमाने आम्ही आता शृंखला क्रमांक 2 त्याच्या माध्यमातून तब्बल 30 क्वेश्चन्स आम्ही अशा प्रकारे घेऊन आलोय की ज्याच्या माध्यमातून उर्वरित असलेला पोर्शन हा तुमचा कव्हर होणार आहे। म्हणजे तुम्हाला फक्त हे 2 व्हिडिओ जरी बघितले विद्यार्थी मित्रांनो, तरी तुमचा असलेला पॉलिटीचा मेजॉरिटी ऑफ द पार्ट्स, मी असं म्हणणार नाही 100%, परंतु मेजॉरिटी ऑफ द पार्ट्स विल बी कव्हर फॉर द अपकमिंग एक्झामिनेशन्स ऑफ युअर 30 एप्रिल। 30 एप्रिलला जी एक्झाम आहे त्याच्याबद्दल बऱ्यापैकी क्वेश्चन्स येण्याची शक्यता इथं नाकारता येणार नाही। कारण की काय, प्रत्येक घटकाला धरून प्रत्येक घटकावर प्रकारे त्या प्रकारचा क्वेश्चन्स बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर असलेल्या ज्या पण काही गोष्टी असेल तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी अंडरस्टँड होणार आहे। मग संभाव्य प्रश्न शृंखला भाग 2 अंतर्गत आपण उर्वरित गोष्टींचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्यावेळेस पहिला क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतो, काय आहे की खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा। क्वेश्चन्स काय आहे, 42व्या घटना दुरुस्ती कायदा 1976 अंतर्गत कोणत्या कलमामध्ये बदल केलेला आपल्याला दिसून येतो आहे। सिंपल क्वेश्चन्स आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, परंतु इथं लक्षात घ्यायचं आहे कोणत्या कलमामध्ये बदल केलेला आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। 42वी घटना दुरुस्ती आपल्याला माहिती की 1976 इंदिरा गांधीचा असलेला काळ आणि ह्या इंदिरा गांधींनी 42वी घटना दुरुस्ती करून एका प्रकारचं असलेलं मिनी कॉन्स्टिट्यूशन्स नावाची असलेल्या संकल्पनेला जन्म दिला। म्हणजे छोटं संविधानच बनवल्यासारखं त्या गोष्टी केल्या। मग भरपूर ठिकाणी त्याच्यामध्ये बदल केलेला आहे, परंतु इथं विचारलेल्या असलेल्या कलमांमध्ये आपल्याला बघायचं आहे। मग कलम 39, कलम 43 आणि कलम 48 ह्या संदर्भामध्ये तिन्ही कलमामध्ये काय दिसतोय आपल्याला बदल दिसतोय। तर कसं दिसतोय, तर 42 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनी 42व्या घटना दुरुस्तीनी 39 स्मॉल एफ टाकला, त्याच्यानंतर 39 कॅपिटल ए, त्याच्यानंतर 43 ए, त्याच्यानंतर 48 ए, अशा 4 प्रकारच्या असलेल्या कलमांमध्ये बदल करताना आपल्याला दिसून येतोय। सोबतच पुढे गेलो आपण तर 44व्या घटना दुरुस्तीनुसार 38 सब क्लॉज 2 मध्ये आपण बदल केलेला दिसतोय। त्याच्यानंतर 86व्या घटना दुरुस्तीनुसार त्या प्रकारचं असलेलं 45 जो कलम आहे त्या कलमांचं असलेला आपण काय बदललं आहे, शब्दांची रचना बदललेली आपल्याला इथं दिसून येते। म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक क्वेश्चन्स केला तर त्याच्या पद्धतीने आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ह्या ठिकाणी अशा गोष्टीमध्ये आपण काय केलेलं आहे, बदल केलेला आपल्याला दिसून येतं। म्हणून याचं उत्तर काय आहे, ऑल ऑफ दी अबव आपल्याला हे उत्तर दिसून येतं। दुसरा क्वेश्चन्स आहे योग्य जोड्या जुळवा। आता बघा योग्य जोडी कशी जुळवायची आणि त्याबद्दल असलेल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहे ह्या आपल्याला संदर्भ लक्षात घेता आला पाहिजे। कलम 43B, कलम 44, कलम 47, कलम 48A आणि कलम 50। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं जर आपण बघायला गेलं तर समोर दिलेले जे ऑप्शन्स आहे ते ऑप्शन्स ॲज इट इज सेम असेल अशातला कधीही भाग नाहीये। मग आपल्याला बघायचं आहे की 43B ची असलेली जोडी ही आहे किंवा नाही। मग 43B अंतर्गत आपण जर पहिलं बघायला गेलं तर सहकारी सोसायट्या स्थापनास प्रोत्साहन देणे हे राज्य सरकारचं असलेलं आता कर्तव्य असणार आहे किंवा राज्य शासन त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी उपलब्ध करून देईल की आपल्या भारतामध्ये सहकारी सोसायट्या स्थापन केल्या जाणार आहे। मग 43B अंतर्गत ते आपल्याला दिसतंय। 44 अंतर्गत आपल्याला माहिती आहे की त्या प्रकारचं असलेली काय आहे, नागरी संहिता आहे, UCC आहे, म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे। मग युनिफॉर्म सिव्हिल कोड अंतर्गत आपल्याला माहिती आहे सध्या चर्चेचा विषय आहे, त्यामुळे त्याचा कलम कोणता आहे हे लक्षात असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर कलम 47 काय सांगते, पोषणमान आणि राहणीमानांचा असलेला दर्जा हा उंचाविणे हा सगळ्यात महत्त्वाचं असलेलं राज्य संस्थेचं काम असणार आहे। आज आपण दारूबंदी असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल तर हे सगळं का करतोय, तर आपल्या समाजातल्या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं पोषणमान वाढलं पाहिजे आणि राहणीमान वाढवणे हे शासनाचं कर्तव्य आहे। कलम 48A काय दाखवतंय, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन। जर आपण बघायला गेलं तर 48A हा पण एका प्रकारच्या असलेल्या 1976चाच भाग आपल्याला दिसतोय का, इंदिरा गांधी पर्यावरणवादी थोड्या होत्या, त्यांनी बऱ्यापैकी भारतामध्ये असलेल्या पर्यावरणाच्या माध्यमातून
फार गोष्टी केलेल्या आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे 48A म्हणजे पर्यावरणाचे असलेले संरक्षण आणि संवर्धन. कलम 50 काय सांगतो आहे, देअर हॅज टू बी सेपरेटेड द ज्युडिशरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह. म्हणजे तुमच्या असलेल्या न्यायव्यवस्थेपासून कोण वेगळं असायला पाहिजे, कार्यकारी मंडळ असायला पाहिजे, सेपरेशन ऑफ पॉवर असायला पाहिजे. ही सेपरेशन ऑफ पॉवर कुठे दिली आहे, आर्टिकल 50 मध्ये. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाचे असलेले पर्याय हे वेगळे होते, फक्त एकच जोडी आपली योग्य लागली, ती म्हणजे असलेली पहिली. त्यामुळं ओनली ए त्याचं काय असणार आहे, ऑप्शन असणार आहे. एवढं लक्षात घेत चला की कोणत्या कोणत्या असलेल्या आर्टिकलनुसार आणि कोणत्या कोणत्या गोष्टीनुसार आपल्याला अभ्यास करता येऊ शकतं. हे मी आर्टिकल सरळ सरळ घेतले आणि त्याचे असलेले पर्याय थोडे मागे पुढे करून दिलेले आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. खालील विधानांचा विचार केल्यानंतर आपल्याला विधानामध्ये पहिला दिसतं काय, सरदार सवर्णसिंग समिती 1976 च्या शिफारसीने मूलभूत कर्तव्य, शब्द काय आहे, कर्तव्य. मूलभूत कर्तव्य हे 10 प्रकारचे असलेले सांगितले. काही कर्तव्य हे नैतिक आहे तर काही कर्तव्य हे नागरिक स्वरूपातले आहे. आणि तिसरं ऑप्शन आहे, मूलभूत कर्तव्य केवळ नागरिकांना लागू होतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर इथं आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय दिसून येते की 1976 ला 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपण आपल्या भारताच्या असलेल्या संविधानामध्ये कलम 50 कॅपिटल ए अंतर्गत, 51 कॅपिटल ए अंतर्गत मूलभूत कर्तव्य म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण फंडामेंटल ड्युटीज म्हणतो, त्या ड्युटीज आपण इन्सर्ट केल्या, टाकल्या. मग त्याच्यासाठी आपण एक कमिटी नेमली. त्या कमिटीचं नाव काय होती, स्वर्णसिंग कमिटी 1976 ची. आणि त्यांनी मूलभूत कर्तव्याची जेव्हा मांडणी केली तर त्यावेळेस भारताच्या असलेल्या सरकारला 8 प्रकारचे कर्तव्य त्यांनी दिले होते, परंतु त्याच्यामध्ये फेरबदल करून आपण 10 कर्तव्यांची मांडणी आपल्या भारताच्या असलेल्या संविधानामध्ये कलम 51A अंतर्गत आपण टाकलेला दिसून येतोय. त्याच्याही पुढे जाऊन 86व्या घटना दुरुस्तीनुसार आपण काय केलं होतं की एक कलम अजून ऍड केलं. म्हणजे फंडामेंटल ड्युटीज मध्ये पहिले 10 होते आणि एक अजून ऍड केल्यानंतर आता टोटल फंडामेंटल ड्युटीज किती आहे, 11 आहे. तर ते 86व्या घटना दुरुस्तीनुसार आपण एक ऍड केलेलं दिसतंय की ज्याच्यामध्ये जे आपल्या 6 ते 14 वयोगटातील बालकं असेल त्या बालकांच्या असलेल्या पालकांनी त्यांच्या असलेल्या पाल्यांना प्रॉपरली एज्युकेशन देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मग अशा प्रकारचं असलेलं पहिलं स्टेटमेंट आपल्याला कुठेतरी काय दिसतंय, चूक दिसतंय. दुसरं काय असणार आहे, काही कर्तव्य हे कशा स्वरूपातले आहे, नैतिक स्वरूपातले आहे. तुम्ही काय गोष्टी करायला पाहिजे, नैतिकतेने कसं वागलं पाहिजे, कशासोबत बंधुभाव वाढवला पाहिजे, कोणत्याही पद्धतीने शासनाच्या गोष्टींना त्या प्रकारचा धक्का न लागता तुमचं असलेलं जो अधिकार आहे त्याचं असलेलं सर्व फुलफिलमेंट केली पाहिजे. त्याच्यानंतर काही कर्तव्य कशी आहे, नागरिक कर्तव्य. जसे की फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की राष्ट्रध्वज असेल, त्या राष्ट्रगान असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं राष्ट्रगीत असेल, अशा सगळ्या गोष्टीची असलेली सुरक्षितता, सगळ्या गोष्टीची असलेली पूर्तता आणि सगळ्या गोष्टीच्या असलेल्या संदर्भामध्ये त्याचं संरक्षण करणे हे नागरिकाचं काय आहे, कर्तव्य आहे. मग नागरिक कर्तव्य पण तुम्हाला इथं दिसताना आपल्याला बघू शकतो. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य हे केवळ नागरिकांना लागू आहे, ॲब्सोल्युटली राईट आहे. परंतु याचा अर्थ हा होत नाहीये की ते एखादा परकीय व्यक्ती भारतामध्ये येईल आणि तो आपल्या असलेल्या काही गोष्टींचं असलेल्या काही गोष्टींना आपण काय करतोय, धक्का लावतोय. तर असं करता येऊ शकत नाही का, परकीय लोकांना आपण थांबवण्यासाठी किंवा परकीय लोकांच्या असलेल्या कृत्यांना थांबवण्यासाठी आपण विविध प्रकारचे कायदेही बनवलेले आपल्याला दिसून येत आहे. जसे की फॉर एक्झाम्पल एखादा परकीय व्यक्ती भारतामध्ये येत असेल आणि परकीय व्यक्तीने त्या प्रकारचा असलेला आपला जो ध्वज आहे त्या ध्वजाचा अपमान केला तर आपल्याकडे नॅशनल ऑनर ऍक्ट आपण तयार केलेला आहे. हा 1971चा जो कायदा आहे त्याच्या माध्यमातून आपण सरळ सांगितलेलं आहे आपल्या भारत देशामध्ये असलेल्या कोणत्या पण ऑनरेबल थिंग्स असेल त्या ऑनरेबल थिंग्सला आपल्याला काय करता येऊ शकत नाही, धक्का लावू शकत नाही. मग परकीय व्यक्ती असेल किंवा भारतीय व्यक्ती असेल तर त्या गोष्टीचा असलेला अवमान अपमान सहन केला जाणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामधून दिसून येत आहे. म्हणजे अशा प्रकारचं असलेलं हे पहिलं स्टेटमेंट चुकीचं, हे दोन्ही बरोबर असल्यामुळं बी आणि सी इज द राईट आन्सर फॉर युअर थर्ड क्वेश्चन्स. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे चौथा क्वेश्चन्स काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, खालील विधानांचा विचार करून अयोग्य पर्याय निवडा. आता अयोग्य पर्याय निवडा म्हटलं की त्या प्रकारचे असलेले क्वेश्चन्स आपल्याला ऑब्झर्वेटिव्हनी बघायचं आहे. काय सांगितलेलं आहे, कलम 75(3) नुसार मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात. कलम 75(2) नुसार मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असतात.
आणि कलम 164 नुसार मुख्यमंत्र्यासहित मंत्रिमंडळ यांची सदस्य संख्या विधानसभेच्या असलेल्या 15% वरती नसावी, तर मंत्री संख्या ही 12च्या कमी नसावी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, यांनी अयोग्य क्वेश्चन विचारला, परंतु ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो तर त्यावेळेस तिन्ही ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. का सांगितलेलं आहे, कलम 75(3) मध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे ही जबाबदारी दोन प्रकारची असते. काय जबाबदारी ही दोन प्रकारची दिली आहे. एक आहे वैयक्तिक दिलेली आहे, इंडिव्हिज्युअल दिलेली आहे, आणि कलेक्टिव्हली दिली आहे. आता त्या संदर्भामध्ये वैयक्तिकरित्या मंत्री कोणाला जबाबदार असणार आहे, तर वैयक्तिकरित्या मंत्री हे राष्ट्रपतीला जबाबदार असणार आहे. कारण की इट इज अ प्लेजर ऑफ अ प्रेसिडेंटची असलेली जी प्लेजर आहे, प्रेसिडेंटचा जो मत आहे, त्या संदर्भामध्ये राष्ट्रपतीला वाटत असेल की मंत्रीला काढायचं आहे तर ते काढूही शकता. म्हणून वैयक्तिकरित्या मंत्री हे कोणाला जबाबदार असतात, व राष्ट्रपतीला असतात. तर मंत्रिमंडळ हे कोणाला सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात. हे भारताच्या असलेल्या लोकशाहीचं एक आपण काय म्हणू, एक चांगल्या पद्धतीचं असलेलं संदर्भ इथं घेता येतो की ज्याच्या माध्यमातून मंत्रिमंडळ इज अ कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा हे आपल्याला मान्य करता येऊ शकतं. म्हणून हे दोन स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये 91वी घटना दुरुस्ती आपण केली. ह्या 91व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्याकडे मंत्रिमंडळाचा असलेला व्याप आणि त्याचा असलेला आकार हा लिमिटमध्ये केला. आणि लिमिटमध्ये करता वेळेस आपण सेंट्रल लेवलवर आणि स्टेट लेवलवर याची बंधनं टाकली. स्टेट लेवलच्या असलेल्या मंत्रिमंडळाचा आकार किती असायला पाहिजे, तर स्पष्ट सांगितले आहे की तुमच्या मुख्यमंत्र्यासहित, शब्द काय आहे, मुख्यमंत्र्यासहित तुमच्या जेवढे पण विधानसभेची जेवढी सदस्य संख्या असेल त्याच्या किती टक्के असायला पाहिजे, 15% असायलाच पाहिजे. त्याच्यावरती जाता कामा नये. आणि विशेषतः तुमच्या असलेल्या मंत्रिमंडळामध्ये संख्यानुसार जर बघायला गेलं तर 12पेक्षा कमी नसावी, हे स्पष्टपणे तिथं नमूद केलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे नंबर वाईज किती आहे 12 आणि पर्सेंटाइल वाईज किती आहे 15% आहे. हे आपल्याला इथं स्पष्ट होताना दिसतंय कलम 164 नुसार. त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे, मस्ट आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा. पक्षांतर बंदी कायदा 1985 बद्दल खालील विधानांचा विचार करा. सध्या चर्चेमध्ये चालू आहे, सध्या खूप त्याच्यावर गरादोळ चालू आहे. सेंट्रल लेवल असेल किंवा स्टेट लेवल असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठे त्याचा असलेला संदर्भ आपल्याला हा पुस्तकाच्या माध्यमातून म्हणा किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून कळतो. त्यामुळे हा क्वेश्चन 100% अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या आयोगाच्या माध्यमातून विचारल्या जाण्याची शक्यता आहे. मग पक्षांतर बंदी कायदा 1985च्या अंतर्गत केलेल्या असलेल्या विधानांचा विचार करा. पहिलं काय आहे, ह्या जो पक्षांतर बंदी कायदा 1985 आहे तो 52व्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट झालेला आहे. त्याच्यानंतर अपात्र ठरविण्याचा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षाला किंवा सभापतीला असतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण इथं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काय दिसून येत आहे, त्या प्रकारचं असलेलं पक्षांतर बंदी कायदा हा काय आहे, एका प्रकारचा असलेला 85 मध्ये केलेला कायदा. कशामुळं, तर भारतामध्ये असलेल्या लोकशाहीच्या असलेल्या धोरणाला राहून कोणीही त्या प्रकारचं असलेलं राहत नव्हतं, किंवा किंबहुना आपण असं म्हणू शकतो की डेमोक्रेसीचे प्रिन्सिपल फॉलो करत नव्हते. त्यामुळं 52वी घटना दुरुस्ती करून 1985 मध्ये काय केलं होतं, आपण समाविष्ट केलं. मग पक्षांतर बंदी कायद्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे, जर एखादा व्यक्ती एखाद्या पक्षाच्या असलेल्या तिकिटावर निवडून येत असेल आणि तो नंतर काय होत असेल, दुसऱ्या पक्षामध्ये जात असेल, तो अपात्र असणार आहे. दुसरी गोष्ट, जर एखादा उमेदवार त्या उमेदवाराला त्या प्रकारच्या असलेल्या पक्षप्रमुखाने व्हीप इश्यू केलं असेल, काय इश्यू केलं असेल, व्हीप इश्यू केलं असेल, तर ते व्हीप मान्य करणं हे कंपल्सरी असतं कोणाला, त्या उमेदवाराला. आणि जर मान्य नाही केलं तर अपात्र म्हणून घोषित केलं जाणार आहे. जर त्या पक्षप्रमुखांच्या असलेल्या गटांनी जर 15 दिवसाच्या आतमध्ये त्याला त्या प्रकारची असलेली सुटका नाही केली किंवा त्याला माफ नाही केलं तर कदाचित ते अपात्र होण्यास काय असणार आहे, शाश्वत असणार आहे. तिसरा असलेला घटक काय आहे, एखादा व्यक्ती अपक्ष म्हणून निवडून आलाय, तर अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्याचं काम असतं की मला ज्या व्यक्तीने निवडून दिलं आहे त्याच्यासोबत प्रामाणिक राहणं आणि कोणत्याही पक्षासोबत गठबंधन न करता त्याच्यामध्ये मर्ज न होणे, अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून जर मी करत असेल तर काय असणार आहे, अपात्र असणार आहे. आणि चौथं काय असतं, आपल्याकडे नॉमिनेटेड मेंबर्स असतात, म्हणजे नामनिर्देशित व्यक्ती, त्यांना 6 महिन्याची मुभा असते. 6 महिन्याच्या आत तुम्हाला एखाद्या पक्षामध्ये जॉईन होण्याचा अधिकार असतो, परंतु 6 महिन्यानंतर तुम्ही जर
एखाद्या पक्षाला काय झाले, जॉईन झाले, तर त्यावेळेस यू विल बी द डिस्क्वालिफाईड, तुम्ही अपात्र असणार आहे, असं स्पष्टपणे 52व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून तयार केलेला कायदा म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यामध्ये सांगण्यात आलेला आपल्याला दिसून येत आहे. मग हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर त्या प्रकारचे असलेले प्रिसाइडिंग ऑफिसर. मग प्रिसाइडिंग ऑफिसर कोणते, तर लोकसभेचे अध्यक्ष किंवा तुमचे असलेले राज्यसभेचे सभापती, ह्या दोघांपैकी यांना काय आहे, अधिकार आहे रिस्पेक्टिव्हली त्या हाऊस मधल्या लोकांचा असलेला अपात्रपणा ठरविण्याचा. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून हे दोन्ही स्टेटमेंट आपल्याला दिसून येत आहे. यांच्या घेतलेल्या निर्णयाला चॅलेंज करता येत नाही, परंतु त्यांच्या निर्णयाला ज्युडिशियल रिव्ह्यू लागू शकतं, त्यालाच आपण मराठीत म्हणतो न्यायालयीन पुनर्विलोकन हे लागू शकतं. किंवा होतो केस झाल्यावर त्या प्रकारच्या असलेल्या ऑनरेबल सुप्रीम कोर्टने सांगितलं त्या केसमध्ये किंवा होतो केसमध्ये की तुम्हाला घेतलेला निर्णय हा ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून चेक केला जाऊ शकतो. त्यामुळं बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. म्हणून काय असणार आहे, त्या प्रकारचं असलेलं विधानांचा विचार केल्यानंतर योग्य कोणता आहे, तर आपल्याला इथं ए आणि बी इथं दिसतं, म्हणून दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचं काय आहे, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. परत त्या प्रकारचे क्वेश्चन्स, तारांकित प्रश्न सदस्य तोंडी विचारतात, अतारांकित प्रश्न सदस्य लेखी स्वरूपात विचारतात आणि अल्पसूचना प्रश्न 10 दिवसापेक्षा कमी दिवसाची सूचना देऊन विचारलेला प्रश्न असतो. आता बघा, ज्यावेळेस आपण म्हणतो की कोणत्याही सभागृहाची सुरुवात क्वेश्चन आवरनी स्टार्ट होते, म्हणजे प्रश्न उत्तराच्या काळापासून स्टार्ट होतं. मग हे प्रश्न उत्तराचे असलेले 3 भाग पडतात. एक काय आहे, स्टार क्वेश्चन, अनस्टार क्वेश्चन म्हणजे अतारांकित क्वेश्चन्स, त्याच्यानंतर आहे अल्पसूचना, काय अल्पसूचना प्रश्न. अशा प्रकारचं हे क्वेश्चन आवरची निर्मिती होती आणि ह्या क्वेश्चन आवरचा सुरुवात होताना आपल्याला दिसून येत आहे. मग आपण लोकसभेचा विचार केला तर सकाळी 11 ते 12 मध्ये क्वेश्चन आवरणी स्टार्ट होताना आपल्याला इथं दिसून येत आहे. मग स्टार क्वेश्चन म्हणजे काय, तर तारांकित क्वेश्चन्स हे कसे विचारल्या जातात, तोंडी विचारल्या जातात आणि तोंडीच त्याचं काय भेटणार आहे, उत्तर भेटणार आहे. कारण की त्या प्रकारचं असलेलं तुमचं असलेलं क्वेश्चन हा छोटा असतो आणि त्या प्रकारे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इलॉबरेशन्स मेन्शन नसतं. त्यामुळे तो त्या प्रकारच्या असलेल्या क्वेश्चन्सला आपण सप्लिमेंटरी क्वेश्चन ही विचारला जाऊ शकतो, पूरक क्वेश्चन प्रश्नही विचारल्या जाण्याची ह्या संभाव्यता असते. कशामध्ये, तारांकित प्रश्नामध्ये. दुसरा प्रश्न असतो तो म्हणजे अतारांकित, जो की कशा स्वरूपात असतो, लेखी स्वरूपात असतात. मंत्री लोक त्या स्वरूपाच्या माध्यमातून सविस्तररित्या त्याच्यावर उत्तरं देत असतात आणि सविस्तररित्या त्याची असलेली मागणीची पुरवठा करत असतात, त्यामुळे हे लेखी स्वरूपात असतात. आता हा जो प्रश्न आहे तो कोणत्या रंगात असतो हे पण विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हिरवा रंग असतो आणि तुमचा अतारांकित प्रश्न हा पांढऱ्या रंगात असतो. हे पण लक्षात ठेवण्यासारखं कॉन्सेप्ट आहे किंवा त्या प्रकारचा असलेला फॅक्च्युअल डेटा आहे की कोणत्या रंगामध्ये अतारांकित असतो तो पांढरा रंग आहे, एवढं लक्ष ठेवायला हरकत नसावी. त्याच्यानंतर तिसरा आहे आपला अल्पसूचना, तो 10 दिवसापेक्षा कमी दिवसाची सूचना देऊन विचारला झालेला आपल्याला प्रश्न आहे आणि हे अल्पसूचनामध्येही त्या प्रकारचं असलेलं तुम्हाला तोंडीच उत्तर भेटल्या जाणार आहे. लक्ष ठेवायचं, तारांकित प्रश्न आणि अतारांकित प्रश्नासाठी प्रायर परमिशन किती दिवसाची असती, 15 डेजची असती. हे पण लक्षात ठेवा, 15 दिवसाची पूर्तता होणं गरजेचं असतं. परंतु अल्पसूचना ज्यावेळेस तुम्ही म्हणता तर किती दिवस, 10 दिवसापेक्षा जास्त नसायला पाहिजे किंवा कमी नसायला पाहिजे, अशा प्रकारचं असलेलं याचं नियोजन हे अल्पसूचनामध्ये केल्या जातं. म्हणून तिन्ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. म्हणून ऑल दी अबव याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. नेक्स्ट काय आहे, शून्य प्रहाराबद्दल विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. बघा, शून्य प्रहारामध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो तर सुरुवातीचा 11 ते 12 जो काळ असतो विद्यार्थी मित्रांनो, तो काय असतो, क्वेश्चन आवर मध्ये. आता बघा, हा जो आहे तो लोकसभेचा संदर्भ देतोय मी. त्याच्यानंतर 12 ते 1 हा काय असतो, 0 आवर असतो. काय असतो, 0 आवर असतो, म्हणजे शून्य प्रहार. आता हा शून्य प्रहाराबद्दल असलेले क्वेश्चन्स विचारलेला आहे. शून्य प्रहाराचा उल्लेख कामकाजाच्या नियमावलीमध्ये केलेला नाहीये. दुसरं ऑप्शन्स, अशा प्रकारचे चर्चेचे माध्यम फक्त भारतीय संसदेमध्ये आहे. त्याच्यानंतर शून्य प्रहार हे नाव प्रसार माध्यमांनी दिलेले आहे. हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. भारताच्या असलेल्या अनकन्व्हेन्शनल पद्धतीच्या माध्यमातून तयार झालेली ही एक नवीन पद्धत आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणू की 1962 ला ह्या पद्धतीची सुरुवात झाली आणि त्याच्या माध्यमातून जे फॉर्मलायझेशन होतं, म्हणजे आपण एक औपचारिक किंवा एक
औपचारिकच्या पद्धतीने तुम्ही इथं विचारायचे, पण अनौपचारिक पद्धतीने जर क्वेश्चन विचारायचं असेल तर 0 आवर्स मध्ये फक्त तुम्हाला हात वरती करायचा आहे आणि त्या प्रकारचं तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीमुळं ते इन्फॉर्मलायझेशन असल्यामुळं त्यांचं कशामध्येही कोणत्याही नियमावलीमध्ये काय नाहीये, नमूदता नाहीये, म्हणून ते शून्य प्रहार काय आहे, अलिखित स्वरूपातला आहे आणि त्याच्यामध्ये कोणतीही स्पष्टता आपल्या नियमामध्ये दिलेली नाहीये. आणि ही फक्त जी कॉन्सेप्ट आहे ती फक्त कुठे दिसतीये, भारतीय संसदेमध्ये दिसतीये. आणि याच्या अंतर्गत तुमचा असलेला एक गमतीचा भाग म्हणजे की हा जो नाव आहे तो आपल्या भारताच्या असलेल्या सामान्य व्यक्तींनी न देता किंवा लोकप्रतिनिधींनी न देता त्याचं नाव कोणी दिलेलं आहे, प्रसार माध्यमांनी ठेवलेलं आहे की ह्या 0 आवर्स मध्ये अशा अशा प्रकारे गोष्टी होता, म्हणून याला 0 आवर्स म्हणतात. याच्यामुळे याचं असलेलं हे तिन्ही स्टेटमेंट काय दिसतं आपल्याला, बरोबर दिसतंय. त्यामुळे हे चौथं त्याचं काय आहे, ऑप्शन्स आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने आता नवीन जोमाने तयार होतोय तर त्या पद्धतीने आपल्याकडच्या असलेल्या ह्या बॅचेस आपण रन करतोय आणि ह्या बॅचेसचं वैशिष्ट्य असणार आहे टू द पॉइंट्स. फक्त तुम्हाला एक्झाम ओरिएंटेशन मध्ये कुठं कुठं क्वेश्चन्स येणार आहे आणि कशा प्रकारचे क्वेश्चन्स येणार आहे ते या सगळ्या बॅचेसमध्ये आपण लॉन्च करणार आहे. मग स्पेसिफाईडली माझ्याकडनं मी ॲडव्होकेट सुधीर बोडखे त्याच्या पद्धतीने माझं कॉन्स्टिट्यूशनल लॉ झालेला आहे विदिन द LLM आणि त्या प्रकारचं असलेल्या राज्यघटना आणि प्रशासनच्या ऑनलाईन बॅचेस आपण लवकरच चालू केलेल्या आहे आणि बऱ्यापैकी त्याला रिस्पॉन्स पण भेटतोय. मग अशा प्रकारच्या असलेल्या विविध स्वरूपातल्या ह्या बॅचेस आहे. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा, कंबाईन ग्रुप बी पूर्व आणि मुख्य परीक्षा, कंबाईन ग्रुप सी पूर्व आणि मुख्य परीक्षा, वनसेवा आणि कृषी सेवा यांची असलेली पूर्व परीक्षा आणि सोबतच PYQ रिव्हिजन्स आणि लास्टला काय आहे, मॅरेथॉन रिव्हिजन्स. अशा विविध प्रकारच्या ऑनलाईन बॅचेस आम्ही घेऊन येतोय की ज्याच्या माध्यमातून तुमचा असलेला अभ्यास हा एकदम सोपा आणि टू द पॉइंट होणार आहे. मग अशा नंतरचा असलेला क्वेश्चन्स आपल्याला बघता येऊ शकतो. 8व्या क्रमांकाचा, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. खालील विधानांचा विचार करता वेळेस आपला पहिला क्वेश्चन काय आहे, लक्षवेधी सूचना, ध्यान आकर्षण प्रस्ताव, कॉलिंग अटेन्शन मोशन्स हा कोणत्याही गृहामध्ये मांडला जातो. स्थगन प्रस्ताव हा फक्त लोकसभेमध्येच मांडला जातो. तर हे दोन्ही स्टेटमेंट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का, कारण की त्या प्रकारचं असलेलं आपल्याला दिसून येतंय की कॉलिंग अटेन्शन मोशन मध्ये ज्यावेळेस आपण संदर्भ घेतो तर त्यावेळेस काय दिसतंय, एखाद्या मंत्रीचं, इथं लक्ष ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, एखादा मंत्री असेल त्या मंत्रीचं आपल्याला काय करायचं आहे, लक्ष वेधून घ्यायचं असेल तर तशा वेळेस आपल्याला काय मानला जातो, ह्या ध्यान आकर्षण किंवा प्रस्ताव किंवा कॉलिंग अटेन्शन मोशन असं हा मानला जातो. का, कारण की त्या मंत्रीचं असलेलं कार्य आणि त्या मंत्रीची असलेली जबाबदारी आपल्याला सभागृहाला दाखवून द्यायची असते. मग हा जो मोशन्स आहे तो मोशन्स आपल्या भारताच्या असलेल्या संसदीय शासन प्रणालीमध्ये 1954 पासून आपण काय केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं असलेलं हे आपण बाहेरून घेतलेलं नसून जसं आपण त्या प्रकारचं असलेलं 0 आवर आपण सुरुवात केली आहे, सेम त्या प्रकारचं असलेलं कॉलिंग अटेन्शन मोशन पण हे भारताचंच इनोव्हेटिव्ह माइंड मधून आलेलं आपल्याला दिसून येतंय. त्यामुळे इथं आपण फक्त कोणाचं ध्यान आकर्षित करतोय, मंत्रीचं ध्यान आकर्षित करतोय आणि मंत्री त्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून ते फुलफिलमेंट करेल अशी आपण काय करतोय, ग्वाही देतोय. त्याच्यानंतर आपण आहे ऍडजमेंट मोशन. हा ऍडजमेंट मोशन फक्त लोकसभेतच मानला जातो. हा मानता वेळेस नियर टू बी 50 सदस्यांचं असलेलं काय पाहिजे, सपोर्ट पाहिजे. दुसरी गोष्ट, हा त्या प्रकारचा 2.5 तास भाष्य केलंच पाहिजे हे आपल्याला इथं दिसून येतंय. आणि त्याच्यामुळं स्थगन प्रस्तावामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, सार्वजनिक असलेल्या महत्वाच्या गोष्टीवर काय केल्या जाते, चर्चा केल्या जाते, ऍडजेंट केल्या जातं, बाकीच्या तुमच्या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या जातात. मग अशा वेळेस असलेल्या संदर्भामध्ये जर आपण उदाहरण घेतलं तर 26/11चा असलेला जो हल्ला झाला होता तर त्यावेळेस ऍडजमेंट मोशन इश्यू केलं गेलं होतं. आणि कारण की त्यावेळेस हिवाळी अधिवेशन चालू होतं आणि संसदेमध्ये चर्चा झाली की नेमकं करायचं काय, आपल्याला हे लवकरात लवकर काय करावं लागणार आहे, सॉर्ट आउट कराव्याच लागणार आहे. मग अशा पद्धतीने ह्या दोन्ही गोष्टी आता काय आहे, बरोबर आहे. म्हणून ऑल ऑफ द अबोव याचं उत्तर असणार आहे. पुढचा क्वेश्चन, खालील कोणत्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवू शकतात. बघा, संयुक्त बैठकाची तरतूद आणि त्या संदर्भात असलेला क्वेश्चन्स. दुसऱ्या सभागृहाने हे विधेयक पूर्ण नाकारल्यास, दुसऱ्या सभागृहाने हे विधेयक 6 महिन्यापेक्षा जास्त काळ प्रलंबित ठेवल्यास, दुसऱ्या सभागृहाने सुचविल्या दुसऱ्या पहिल्या सभागृहाने नाकारल्यास.
तर तिन्ही स्टेटमेंट आपल्याला काय दिसतंय विद्यार्थी मित्रांनो, बरोबर दिसतंय का? कारण की त्या प्रकारची असलेली संयुक्त बैठक कलम 108 मध्ये आपल्याला दिसून येते आणि एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस तुमचे असलेले कोणतंही सभागृह म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा हे एकमतावर होत नसेल तर अशा वेळेस या संयुक्त बैठकाची काय केल्या जाते, तरतूद केल्या जाते. ऑस्ट्रेलियाच्या असलेल्या घटनेमधून आपण संयुक्त बैठकीची असलेली तरतूद स्वीकारलेली आहे. मग ही कोणत्या सिच्युएशन मध्ये चालवल्या जाते? दुसऱ्या सभागृहाने विधेयक पूर्णपणे नाकारल्यास, परंतु राष्ट्रपतीला वाटलं की महत्वाचं विधेयक आहे तर त्यावेळेस संयुक्त बैठक बोलविली जाऊ शकते. दुसऱ्या ग्रहाने ते विधेयक 6 महिन्यापेक्षा जास्त काळ प्रलंबित ठेवल्यास तर त्याच्यावरही राष्ट्रपती काय करू शकता, बोलवू शकता. आणि दुसऱ्या सभागृहाने सुचवलेल्या दुरुस्त्या पहिल्या सभागृहाने नाकारल्यास तर त्यावेळेस राष्ट्रपती काय करू शकता, संयुक्त बैठकाची असलेली पूर्तता करण्यासाठी बोलवल्या जाऊ शकतं. बोलवतो कोण, तर राष्ट्रपती. आणि अध्यक्ष स्थान कोण भूषवितो असा जर क्वेश्चन आला असेल तर इथं संदर्भ लक्षात घेता आला पाहिजे की लोकसभेचे असलेले अध्यक्ष हे काय करताय, ह्या असलेल्या संयुक्त बैठकीचे स्थान भूषवित असतात. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आहे बोलणं तुमच्या राष्ट्रपतीकडनं आणि अध्यक्ष स्थान कोण आहे, तुमचे असलेले लोकसभेचे अध्यक्ष. अध्यक्ष नसेल तर त्या संदर्भामध्ये कोण असणार आहे, उपाध्यक्ष असणार आहे. उपाध्यक्ष नसेल तर राज्यसभेचे उपसभापती असतात, सभापती बिलकुल नसतात. सभापती म्हणजे काय, तर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. मग कारण की व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे आपल्या राज्यसभेचे भाग नसल्या कारणाने आपण अध्यक्ष नसेल तर उपाध्यक्ष, उपाध्यक्ष नसेल तर तुमच्या असलेल्या राज्यसभेचे उपसभापती इथं बोलवता, परंतु सभापतींना इथं ह्या पदावर बोलवल्या जात नाही. हे इथं संदर्भ लक्षात घेणं गरजेचं आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर आहे 10वा क्वेश्चन, संसदेत साध्या बहुमताच्या आधारावर खालीलपैकी कोणती कृती करता येते. लक्ष ठेवायचं साधं बहुमत आपल्याकडं आर्टिकल 368 मध्ये, लक्ष ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आर्टिकल 368 मध्ये फक्त काय सांगितलं आहे, स्पेशल मेजॉरिटी प्लस 50% कन्सर्न ऑफ युअर स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. मग अशा पद्धतीचं असलेली विशेष बहुमताच्या बद्दल फक्त 2 भाष्य केलेलं आहे आणि 368 अंतर्गत न येणाऱ्या गोष्टी कशाच्या माध्यमातून केल्या जात्या, साध्या बहुमताने. मग कोणत्या कोणत्या गोष्टी कृती केलेल्या आहे, तर मनी बिल पारित करणे, राज्यात राष्ट्रपती राजवटीची घोषणा करणे, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना काढण्याचा ठराव पारित करणे. मग अशा संदर्भामध्ये जर आपल्याला दिसून येते साध्या बहुमताने काय करता येऊ शकतं, तर आपल्याला माहिती आहे की ह्या 2 गोष्टी ज्या आहे ते करता येतं, परंतु तिसरी गोष्ट ही करता येत नाही. का, कारण की त्याचा संदर्भ घेताना आपल्याला दिसून येते की मनी बिल जो आहे त्या प्रकारचा 110 आहे, तो फक्त मांडण्याचा असलेला संदर्भ घेता वेळेस आपण जर त्याचा वित्त विधेयक क्रमांक 117 सब क्लॉज 1 मध्ये बघायला गेलं तर मांडता वेळेस फक्त काय असणार आहे, त्या प्रकारचं असलेलं तो मनी बिल असणार आहे. परंतु त्याला जेव्हा काय करायचं असते, पारित करायचं असेल तर पारित कसं करावं लागतं, साध्या बहुमताने करावं लागतं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून त्या प्रकारचं असलेलं त्याच्यामध्ये जो काही बदल करता येत असेल तो साध्या बहुमताने करता येतो. आणि दुसरी गोष्ट, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा त्या प्रकारच्या असलेल्या साध्या बहुमतानेच करावी लागते. मग अशा पद्धतीचं हे 2 गोष्टी आहे. आणि तिसरं जे आहे, जे आपल्याकडे असलेलं कॅग आहे, ते कॅग मध्ये असलेलं संदर्भ घेता वेळेस 148 कलम येतं. तर कॅगचे असलेले जे पर्सन्स आहे त्या पर्सनला जर तुम्हाला पदावून काढायचं असेल तर पदावून काढता वेळेस त्यांना सुप्रीम कोर्टच्या जजेसला ज्या पद्धतीने तुम्हाला काढायचं असेल त्या सेम प्रोसिजर हॅज बीन फॉलोड फॉर द कॅग. कॅगच्या असलेल्या इन्स्टिट्यूटच्या असलेल्या अध्यक्षांना किंवा कॅगनाच काढायचं असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टच्या जजेसला ज्या पद्धतीने काढतात त्याच पद्धतीने तुम्हाला कॅगला काढावं लागतं. म्हणजे इथं स्पेशल मेजॉरिटी लागतच असणार आहे. म्हणून हा स्टेटमेंट काय आहे, चुकीचा आहे. म्हणून ए आणि बी इज द ओनली करेक्ट आन्सर. काय आहे, त्या प्रकारचं असलेलं करेक्ट आन्सर म्हणता येऊ शकतं. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या बाबी भारतातील उच्च न्यायालयाच्या मूळ अधिकार क्षेत्रामध्ये विचारात घेतले जातात. लक्ष ठेवायचं, मूळ अधिकार क्षेत्र विचारलेलं आहे. कोणाचं पण उच्च न्यायालयाचं म्हणजेच कोणाचं, हायकोर्टचं. इथं सुप्रीम कोर्टचं विचारलेलं नाही. तर पहिलं निवडणूक की संसदेची असेल सदस्यांची, त्याच्यानंतर राज्य विधिमंडळाच्या सदस्यांची निवडणुकीमध्ये काही प्रॉब्लेम झाला, महसुलीबाबत काही प्रॉब्लेम असेल, त्याच्यानंतर न्यायालयाचा अवमान झाला असेल आणि चौथा आहे संघ राज्याचा विवाद.
आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की अशा प्रकारच्या असलेल्या ह्या 3 गोष्टीमध्ये तुमचं असलेलं ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे. कोणाचं? तुमच्या असलेल्या हायकोर्टचं. हायकोर्टमध्येही पिटिशन दाखल करता येते, परंतु ओरिजिनल आणि एक्सक्लुझिव्ह शब्द वापरतोय मी. काय? ओरिजिनल आणि एक्सक्लुझिव्ह म्हणजे फक्त आणि फक्त, आणि ओरिजिनल म्हणजे त्या प्रकारचा मूळ अधिकार हा सुप्रीम कोर्टला दिलेला आहे. कशाच्या संदर्भामध्ये? संघराज्य विवादमध्ये. म्हणजेच काय? सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये भांडण असेल, किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये भांडण असेल, किंवा 2 स्टेट मिळून एका सेंट्रल सोबत भांडण असेल, तर अशा कोणत्याही सिच्युएशनमध्ये जिथं संघराज्याला विवादाच्या अंतर्गत पकडला जात असेल, तर अशा वेळेस त्याचा असलेला वाद हा फक्त कुठे सॉल्व्ह केला जातो? सुप्रीम कोर्टमध्ये सॉल्व्ह केला जातो. तो कोणत्याही प्रकारचं असलेलं स्टेटच्या असलेल्या हायकोर्टमध्ये केला जात नाही. म्हणून असं म्हटलं जातं मूळ ज्युरिडिक्शनमध्ये किंवा ओरिजिनल ज्युरिडिक्शनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येत्या, तर 3 गोष्टी आपल्याला इथं येताना दिसून येत आहे. का? कारण की त्या प्रकारच्या ह्या 3च गोष्टी आपल्याला तिथं दिसणार आहे. संघराज्य आता साहजिकच आहे, महाराष्ट्र आणि तुमचं असलेलं कर्नाटकचं असलेलं भांडणं असेल, तर कर्नाटकचे भांडणं ते काय महाराष्ट्राच्या असलेल्या हायकोर्टमध्ये थोडी ना चालणार आहे, किंवा कर्नाटकच्या हायकोर्टमध्ये थोडी चालणार आहे. ते कुठे चालणार आहे? सुप्रीम कोर्टमध्ये. त्यामुळे याचं उत्तर 1, 2, 3 असणार आहे. सर्वोच्च न्यायालय हे रेकॉर्डचे न्यायालय आहे असं का म्हणतात? आता कोर्ट ऑफ रेकॉर्ड ज्याला आपण म्हणतो, मग हे का बरं म्हटलं जातं? तर सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे स्मृतीसाठी रेकॉर्ड असतात. सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल शिक्षा देण्याचा काय आहे? अधिकार आहे. बोथ स्टेटमेंट्स आर द ट्रू. का? कारण की त्या प्रकारचं असलेलं जर त्याचे असलेले प्रिव्हियस जजमेंट्स आपल्याला बघायचे असेल, जर कोर्टाला त्याचे पाठीमागचे जजमेंट्स काय आहे ते बघायचे असेल, तर तो जजमेंट्स त्या प्रकारचे असलेल्या याच्या संदर्भामध्ये फाईल करून ठेवतो किंवा त्याला सामावून ठेवतो. त्याला म्हणतात ऑल इंडिया रेकॉर्डेड, AIR. म्हणून बघा कधी कधी केसच्या मागे काय लिहितात? AIR केस आहे 1973 ची केशवानंद भारती केस. त्याच्यामुळे म्हटलं जातं कारण की त्यांना त्या प्रकारचे असलेले रेकॉर्ड करणं गरजेचं असतं. आणि दुसरी गोष्ट, न्यायालयाचा असलेला अवमानाबद्दल शिक्षा, ती शिक्षा 2 प्रकारची, क्रिमिनल कंटेम्प्ट आणि सिव्हिल कंटेम्प्ट असतो. मग क्रिमिनल कंटेम्प्ट आणि सिव्हिल कंटेम्प्टचा ज्यावेळेस आपण विचार करतो, तर त्यावेळेस आपल्याला दिसून येतंय की क्रिमिनल कंटेम्प्ट असेल की सिव्हिल कंटेम्प्ट असेल, त्याची असलेली परिभाषा 1971च्या असलेल्या कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मध्ये आपल्याला सांगितलेलं दिसून येते. पण संविधानामध्ये कुठं दिलेलं असं नमूद नाही. त्यामुळे हे लक्षात घ्या की न्यायालयाचा अवमान हा कुठंच नमूद केलेला नाहीये किंवा तो स्पष्ट केलेला नाहीये. तो कायद्याच्या माध्यमातून आपण स्पष्ट केलेला दिसून येतोय, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट 1971. त्यामुळे बोथ स्टेटमेंट आर द ट्रू. त्याच्यानंतर 13वा क्वेश्चन, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. त्याच्यामध्ये काय दिलंय? राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य पार्टिसिपेट करतात, भाग घेतात. राज्य विधिमंडळाचे निर्वाचित सदस्य हेही भाग घेतात. कशामध्ये? राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये. तर आपल्याला काय दिसून येते की त्या प्रकारचं असलेलं हे दोन्ही स्टेटमेंट काय आहे? चुकीचे आहे. म्हणजे नन ऑफ द अबव काय असणार आहे? इथं आन्सर असणार आहे. का? कारण की सिंपल आहे. प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये कोण कोण पार्टिसिपेट करतं तर लक्षात घेतलं पाहिजे. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे काय? संसदेच्या दोन्ही सभागृहाचे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे दोन्हीही व्यक्ती जे की काय आहे? इलेक्टेड पर्सन आहे. त्या प्रकारचं त्याला मराठीतून म्हणतो निर्वाचित. इलेक्टेड पर्सन फक्त पार्टिसिपेट करता. तुमच्या असलेल्या विधानसभेचे काय? विधानसभेचे कोण? इलेक्टेड पर्सन. परत इथं कोण आहे? इलेक्टेड म्हणजे निर्वाचित सदस्य. आणि 70व्या घटना दुरुस्तीनुसार आपण दिल्ली आणि पुदुच्चेरी यांच्या असलेल्या विधानसभेच्या असलेल्या सदस्याची असलेली पायाभरणी आणि त्यांच्या माध्यमातून केले गेलं पार्टिसिपेशन म्हणजे इलेक्टेड पर्सन हे काय करतात? इथं पार्टिसिपेट करतात. म्हणजे आपल्याला दिसतंय की सगळे इलेक्टेड निर्वाचित लोक कशामध्ये पार्टिसिपेट करताय? प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये पार्टिसिपेट करताना आपल्याला दिसून येते. इथं राज्य विधिमंडळ शब्द टाकलेला आहे मी. इथं कोणताही प्रकारचं असलेलं राज्याच्या विधानसभा नाही टाकली. विधानसभा टाकलं असेल तर महत्वाचं आहे, पण राज्य विधिमंडळामध्ये 2 येतं, विधानसभा आणि विधान परिषद. त्यामुळं गोंधळ घालायचा नाही. क्वेश्चन्स अशा प्रकारे विचारलाही जाऊ शकतो. त्यामुळे हे काय आहे एकदा बघून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर 14वा क्वेश्चन मॅच द पेअर्स मध्ये आहे.
तर त्या प्रकारच्या मॅच द पेयर्समध्ये आपल्याला कोणती कोणती पेयर्स व्यवस्थित लागतील ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. ह्या सर्व अनुसूची आहे आणि अनुसूची समोर दिलेलं त्यांचं वर्गीकरण दिलेलं आपल्याला दिसून येते. मग 7वी अनुसूची कशा संदर्भात आहे आपण डायरेक्टली त्याला कनेक्ट करू शकतो. तर 7वी अनुसूची एका प्रकारच्या असलेल्या तुमच्या सूचीचे काय आहे वर्गीकरण आहे. तर म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, केंद्र, राज्य, समवर्ती सूची. 8वी अनुसूची कशा संदर्भात आहे तर त्या प्रकारची असलेल्या लँग्वेजच्या संदर्भात आहे. काय आहे लँग्वेजच्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर 9वी अनुसूची आहे काय काही कायद्यांचे काय आहे प्रमाणीकरण. आणि 10वी सूची कशा संदर्भात आहे पक्षांतराच्या आधारावर असलेल्या त्या प्रकारचं असलेलं बंदी, ज्याला आपण 1985 साली तयार केलेला कायदा म्हणतो पक्षांतर बंदी कायदा. मग अशा वेळेस 7वी अनुसूची ज्यावेळेस आपण म्हणतो तो सूचीचे वर्गीकरण अ क्रमांकाचं 3. मग आपल्याला इथं दिसतंय ब चं असलेलं 1 इथं दिसते. 9वी अनुसूची म्हणजे काही कायद्यांचे प्रमाणिकीकरण म्हणजे ते कुठं दिसते तुम्हाला 4 मध्ये. आणि 10वी अनुसूची 2. तर त्या प्रकारचं असलेलं सी उत्तर आपल्याला दिसून येते. एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस 9वी अनुसूची बनल्या गेली तर त्यावेळेस ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी 9व्या अनुसूचीला एक हा शब्द वापरला, ब्लॅक होल थेअरी हा शब्द वापरलेला आहे. आता 9वी अनुसूचीला ब्लॅक होल थेअरी काय म्हणता हे तुम्ही एकदा घरी जाऊन सर्च करू शकता किंवा गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे की 9व्या अनुसूचीला ब्लॅक होल थेअरी का बरं म्हटल्या जातात. पुढचा क्वेश्चन आहे खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. खालील विधानामध्ये कोणतं आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून कार्य करतात. त्याच्यानंतर राष्ट्रपतीचे पद मृत्यू, राजीनामा, पदच्युती आणि अन्य कारणामुळे जर रिक्त झाले असेल तर उपराष्ट्रपती नवीन राष्ट्रपती पद ग्रहण करेपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. बोथ स्टेटमेंट्स आर द राईट. का कारण की उपराष्ट्रपती एका प्रकारचे असलेले डिफॅक्टो ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये पदसिद्ध हे काय असतात सभापती असतात. कशाचे राज्यसभेचे. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस राष्ट्रपतीचा मृत्यू होत असेल, राजीनामा दिला असेल, पदच्युती होत असेल किंवा अन्य कारणामुळे ते पद शब्द काय वापरलेला आहे रिक्त होत असेल तर त्यावेळेस उपराष्ट्रपती हे काय म्हणून काम करत असतात राष्ट्रपती म्हणून काम करत असतात जोपर्यंत नवीन राष्ट्रपती येत नाही. परंतु देअर शॅल बी अ प्रेसिडेंट ऑफ इंडिया असा शब्द सांगितल्यामुळं आपल्याला लवकरात लवकर म्हणजे किती महिन्याच्या आत 6 महिन्याच्या आत हे पद आपल्याला भरावंच लागतं. म्हणून जास्तीत जास्त उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून पद ग्रहण करू शकतात असं आपण इथं ग्राह्य धरू शकतो. तर मॅक्स किती आहे मॅक्स आहे त्या प्रकारचे असलेलं 6 मंथ पर्यंत असणार आहे. त्यामुळं बोथ स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे. म्हणून ऑल ऑफ द अबोव्ह हेच काय आहे आन्सर आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आहे खालील विधानांचा विचार करून अयोग्य पर्याय निवडा. आता खालील विधानांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस काय आहे विधानसभेला कमाल 500 ते किमान 60 सदस्य असतील. विधान परिषदेची कमाल सदस्य संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 असते आणि किमान सदस्य हे 40 असताना आपल्याला दिसून येते. आता ज्यावेळेस आपण असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो की याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर डिफरन्स काहीच नाहीये. ऍज इट इज आपल्याला त्या प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये काय असणार आहे विधानसभा असणार आहे परंतु विधान परिषद ही फक्त काही मोजक्याच राज्यांमध्ये असणार आहे. सध्या किती राज्यांमध्ये आहे तर 6 राज्यांमध्ये आपल्याला इथं दिसून येते विधान परिषद. मग विधानसभा आणि विधान परिषदेची असलेली संख्याबळ किती असायला पाहिजे तर विधानसभेचं मॅक्झिमम किती असायला पाहिजे 500, मिनिमम किती असायला पाहिजे 60 असायला पाहिजे. जर मॅक्स आपण त्या प्रकारचं असलेलं 500 पकडतोय आणि मिनिमम जर 60 पकडतोय तर हे कशाच्या बेसिसवर आहे तर लोकसंख्येच्या बेसिसवर आहे. लोकसंख्या व्हॅरिएट झाली की याची असलेली संख्या मॅक्झिमम आणि मिनिमम मध्येही बदल होऊ शकतो. मग तुमच्या असलेल्या विधान परिषदेची सदस्य संख्या कमाल किती असायला पाहिजे तर विधानसभेच्या असलेल्या एकूण सदस्य संख्येच्या किती
1/3 असायला पाहिजे, ही मॅक्झिमम असणार आहे. कशी असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, किमान किती पाहिजे? तर किमान किती असणार आहे? 40 असणार आहे. परंतु मी तुम्हाला जे सांगितलेलं हे कशाच्या बेसिसवर आहे? लोकसंख्येच्या बेसिसवर आहे. लोकसंख्या वाढली, विधानसभेची संख्या वाढणार आहे, आणि विधानसभेची संख्या वाढली तर विधान परिषदेचीही संख्या वाढणार आहे. हे कमी झालं तर हे काय कमी होणार, आणि हे पण काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणून असं म्हटलं जातं की जेव्हा जम्मू काश्मीर होतं तर जम्मू काश्मीरची असलेली त्याविषयी विधान परिषदेची सदस्य संख्या 36 होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे संदर्भ लक्षात घेणं गरजेचं आहे. बोथ स्टेटमेंट्स आर द ट्रू, म्हणजे त्या प्रकारचा नन ऑफ द अबोव हे अयोग्य आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. परत 17 क्रमांक, योग्य जोड्या जुळवा. ज्यावेळेस आपण म्हणतो की भारताच्या असलेल्या ह्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे, तर विधान परिषदेच्या असलेल्या काही लोकांची नेमणूक ही आपण बाय वे ऑफ अपॉइंटमेंटच्या माध्यमातून करतो, आणि अपॉइंटमेंट कोण करतं? गव्हर्नर करतो. मग त्या प्रकारचे असलेले 506 सदस्य आहे, त्या प्रकारचे असलेल्या 506 सदस्य सोडून आणि त्या प्रकारचे असलेले रिमेनिंग जे 106 आहे त्यांची अपॉइंटमेंट कशी केल्या जाते, तर त्याच्यावर असलेले हे क्वेश्चन्स आपण फ्रेम केलेले आहे. मग 1/3 कुठून असणार आहे? 1/3 कुठून असणार आहे? 1/12 आणि 1/12 याचं वर्गीकरण कसं आहे? मॅच द पेयर्स मध्ये जर बघायला गेलं तर हे सगळे पेयर्स काय आहे? बरोबर आहे. 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून निवडल्या जातात, 1/3 विधानसभेच्या असलेल्या सदस्यामार्फत निवडल्या जातात, 1/12 हे पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात, आणि 1/12 हे शिक्षक मतदारसंघामधून निवडले जातात. लक्षातच ठेवायचं, स्थानिक स्वराज्य संस्था 1/3 विधानसभेच्या असलेल्या सदस्यामार्फत, आणि 1/12 पदवीधर आणि 1/12 शिक्षक मतदारसंघ, म्हणजे चारही असलेल्या स्टेटमेंटला बरोबर मॅच द पेयर्स लागलेले, म्हणून हे काय असणार आहे? ऑल ऑफ द अबोव असणार आहे. त्याच्यानंतर आहे राज्यपालाबद्दल असलेले क्वेश्चन्स. राज्यपालाच्या नियुक्तीबद्दल खालील विधानांचा विचार करा. आता लक्षात घ्यायचं, राज्यपाल चर्चेमध्ये आहे आणि सध्या आपल्याकडे बैस साहेबांची असलेली अपॉइंटमेंट झाली असल्यामुळं हे सध्या गास्त आहे, तर आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. राज्यपालाच्या अपॉइंटमेंटसाठी असलेल्या काही गोष्टी दिलेल्या आहे. ते भारताचे नागरिक असायला पाहिजे, ऍब्सोल्युटली. त्यांनी वयाची असलेली 35 वर्ष कंप्लीट करावी, ऍब्सोल्युटली. त्याच्यानंतर तो संबंधित राज्याचा रहिवासी नसायला पाहिजे. आता एक लक्ष ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, शब्द काय वापरला आहे? नियुक्तीबद्दल विचारलेला आहे. आता नियुक्ती 2 प्रकारची होती. एक कशाच्या माध्यमातून? कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून, किंवा ज्याला आपण संविधानाच्या माध्यमातून म्हणतो, आणि एक काय असतो? संकेताच्या माध्यमातून, जे पद्धतीने आपण फॉलो करतो. मग संविधानामध्ये कुठे सांगितलं आहे? 157 आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे. आणि संकेत काय सांगतो? की सरकार ज्या पद्धतीला वाटेल त्या पद्धतीने ते फॉलो करताय, आणि ते कंटिन्युअसली तो संकेत आहे की ते फॉलो करणार आहे. मग आता इथं फक्त नियुक्तीबद्दल विचारलेलं आहे, घटनात्मक नियुक्तीबद्दल भाष्य नाही केले, म्हणून हे तिन्ही स्टेटमेंट काय असणार आहे? बरोबर असणार आहे. परंतु तुम्हाला विचारलं की घटनेच्या माध्यमातून नियुक्तीसाठी क्रायटेरिया काय असेल, तर क्रायटेरिया फक्त हे 2 दिले आहे. कुठं? आर्टिकल 157 मध्ये. त्यामुळं लक्षात ठेवायचं, आर्टिकल 157 अंतर्गत विचारलं असेल की राज्यपालाची नियुक्ती कशा माध्यमातून होती, तर 2 स्वरूपाच्या माध्यमातून हा प्रकार केला जातो. परंतु ज्या प्रकारचं असलेलं आपण म्हणतो हे काय आहे? संकेत पाळला जातो. संकेत पाळून त्या प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे याचं स्टेटमेंट, याचं उत्तर काय असणार आहे? ए, बी आणि सी आहे. का? कारण की इथं नियुक्तीबद्दल आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या नियुक्ती संदर्भात केलेलं दिसून येत नाही. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, राज्यपालाच्या कोणत्या स्थितीत विधेयक राष्ट्रपतीकडे पाठविणे बंधनकारक आहे? आपल्याला माहिती आहे की त्या प्रकारचं असलेलं राष्ट्रपती आहे, राष्ट्रपती आणि खाली आहे राज्यपाल. तर राज्यपालाकडे एखादं विधेयक आलं तर ते विधेयक कोणाकडे पाठवलं जातंय? राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं. आणि हे विधेयक काय आहे? विचारार्थ असते. काय असते? विचारार्थ असते. मग ते विचारार्थ जो आहे तो राज्यपालाचा 2 प्रकारचा असतो. एक काय असतो? एका स्वतःच्या असलेल्या विवेकाच्या आधारावर, म्हणजे स्वतःचं कन्सायन्सनेस वापरून, आणि दुसरी काही गोष्टीचं असलेलं तिथं काय आहे? बंधनकारक आहे. काय आहे? बंधनकारक आहे.
म्हणजे राज्यपालाकडे विधेयक आल्यानंतर ते राष्ट्रपतीकडे पाठवायचं की नाही, एक तर त्याचा विवेक सांगाल किंवा काही गोष्टी बंधनाच्या स्वरूपाच्या माध्यमातून करावंच लागणार आहे. मग इथं क्वेश्चन त्याच्यावरच आहे, राज्यपालाच्या कोणत्या स्थितीत विधेयक राष्ट्रपतीकडे पाठविणे बंधनकारक आहे. मग बंधनकारक कोणत्या सिच्युएशन मध्ये, तिथं सिच्युएशन कोणती ते आपल्याला ओळखणं आहे. पहिलं काय आहे, जर विधेयक घटनाबाह्य असेल. दुसरी गोष्ट मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात असेल. तिसरी गोष्ट देशाच्या व्यापक हिताच्या विरोधात असेल. त्याच्यानंतर राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असेल. घटनेच्या कलम 31A अंतर्गत जमीन अधिग्रहणाच्या संदर्भात असेल. आणि लास्टची गोष्ट उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करणारी असेल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण ह्या सगळ्यांचं ऑप्शन बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय गोष्ट लक्षात येते, राज्यपालाकडे एखादं विधेयक आलं आणि ते विधेयक 1, 2, 3, 4, 5 काय सांगतो परत एकदा लक्षात घ्या, 1, 2, 3, 4, 5 ह्या संदर्भातलं एखादं विधेयक असेल आणि हे विधेयक जर आपल्या राज्यपालाकडे आलं तर राज्यपाल त्याच्यावर स्वतःचा सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून ते वरती पाठवायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे. परंतु जर ते विधेयकामध्ये कशाला धक्का लावत असेल, उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राला धक्का लावत असेल तर ते विधेयक 100% काय 100% कोणाकडे पाठवावं लागतं, राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवावंच लागतं. का, कारण की तुम्ही डायरेक्ट ते विधेयक कशाला धक्का लावताय, उच्च न्यायालयाच्या अधिकाराला. त्यामुळं बाकीच्या गोष्टीमध्ये तुमचा विवेक अधिकार राज्यपालाचा चालू शकतो, परंतु हा जो संदर्भ शेवटचा दिसतोय उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राला लावणारा धक्का, त्याच्याबद्दल जर एखादे विधेयक असेल तर ते विधेयक त्या प्रकारे त्याच्या जवळ ठेवता येत नाही, ते वरती पाठवावंच लागतं. म्हणून ते बंधनकारक असल्यामुळं F हे काय आहे याचं उत्तर आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. हे कसं आहे, विवेक अधिकार याच्यामध्ये वापरला जाऊ शकतो. तो पाठवल नाही तर नाही पाठवणार, परंतु बाकीच्या गोष्टीसाठी म्हणजे शेवटच्या घटकासाठी पाठवावंच लागतं. पुढचा क्वेश्चन आहे, कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात असलेले कोणते आधार आपल्याला दिसून येत आहे. तर युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव हे तिन्ही प्रकारचे असलेले काय आहे आधार आपण मानू शकतो. सशस्त्र उठाव काय आहे, 44व्या घटना दुरुस्तीनुसार ऍड केलेला आहे. अंतर्गत अशांतता त्या प्रकारचा असलेला संदर्भ होता, तो आपण काय केलेला आहे, डिलीट केलेला आपल्याला दिसून येतो. नॅशनल इमर्जन्सी काय आहे 352 मध्ये आपल्याला दिसून येत आहे. अशा प्रकारचं असलेलं हे याचा संदर्भ देता वेळेस तिन्ही काय आहे ऑप्शन्स आपल्याला सापडत आहेत. सोपा होता. खालील विधानांचा विचार करून अयोग्य पर्याय निवडा. अयोग्य काय आहे, राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यापासून 1 महिन्याच्या कालावधीत संसदेच्या दोन्ही सभागृहाने मान्यता देणे आवश्यक आहे आणि ही मान्यता साध्या बहुमताने पारित केल्या जाते. राष्ट्रपती राजवट घोषित केल्यापासून 2 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहाने मान्यता दिली पाहिजे आणि ही विशेष बहुमताने पारित केल्या जाते. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही स्टेटमेंट काय आहे अयोग्य आहे. अयोग्य विचारल्यामुळं त्या प्रकारचं बोथ ए आणि बी काय आहे अयोग्य आहे. सिंपल आहे. ज्यावेळेस आपण नॅशनल इमर्जन्सी म्हणतो, हा एक चार्ट तुम्ही लक्षातच ठेवला पाहिजे, नॅशनल इमर्जन्सी आणि स्टेट इमर्जन्सी. तर त्यावेळेस संसदेचे बहुमत आणि संसदेची असलेली मान्यता. ज्यावेळेस आपण असं करू, संसदेची मान्यता आणि संसदेचं असलेलं बहुमत बघा. नॅशनल इमर्जन्सी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, संसदेची मान्यता काय असणार आहे 1 महिन्यामध्ये तुम्हाला मान्यच करून घ्यावं लागणार आहे. त्या प्रकारचे असलेलं हे बहुमत कसं असणार आहे, स्पेशल मेजॉरिटीचं. कशाचं असणार आहे, स्पेशल मेजॉरिटीचं असणार आहे. स्टेट इमर्जन्सी मध्ये संसदेची मान्यता किती महिन्याच्या आत, 2 महिन्याच्या आत. आणि ही कोणती मेजॉरिटी असणार आहे, सिंपल मेजॉरिटी. कोणती असणार आहे, सिंपल मेजॉरिटी म्हणजे साधे बहुमत लागणार आपल्याला दिसून येते. ज्यावेळेस आपण फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजे वित्तीय इमर्जन्सी म्हणतो, तर त्याला पण संसदेची मान्यता किती महिन्याच्या आत, 2 महिन्याच्या आत घ्यावीच लागते. जर तुम्ही त्या प्रकारचा असलेला आकडा लक्षात ठेवला, 122 आकडा आहे, जो की दाखवतो काय संसदेची मान्यता कधी घ्यायची, राष्ट्रीय आणीबाणी 1 महिन्याच्यात, स्टेट आणीबाणी 2 महिन्याच्यात आणि फिनान्शियल आणीबाणी त्या प्रकारची असलेली 2 महिन्याच्यात. मग हे मान्यता घेता वेळेस तुम्हाला 122 आकडा हा लक्षात राहिला पाहिजे. अजून ही गंमत त्याच्यामध्ये अशी आहे, नॅशनल इमर्जन्सी म्हणजे थोडं भारीतलं, त्यामुळे ती मान्यता कशी लागणार आहे, स्पेशल मेजॉरिटी. स्टेट इमर्जन्सी म्हणजे काय, थोडं हलकं फुलकं, ज्याच्यामध्ये स्टेटचं असलेलं अस्तित्व नसणार आहे,
म्हणून तुमची मेजॉरिटी कशी लागणार आहे, सिंपल मेजॉरिटी लागणार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सोबतही त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपण बघायला गेलं तर याची असलेली एक्सटेन्शन किती आहे नॅशनल इमर्जन्सीचं, तर बघा 6 महिन्यांनी काय 6 महिन्यापर्यंत नॅशनल इमर्जन्सी राहती. किती महिन्यापर्यंत, 6 महिने. किती, 6 महिने. तर जास्तीत जास्त किती काळ आहे, तर इन्फिनिटी. म्हणजे काय की अमर्यादित काळासाठी ती काय करू शकतो आपण, एक्सटेंड करू शकतो. दर 6 महिन्यांनी काय करायचं आहे, नॅशनल इमर्जन्सीला प्रमोट करायचंय. स्टेट इमर्जन्सी मध्ये आपल्याला काय दिसतंय, त्या प्रकारची असलेली कशी असणार आहे, 6 महिन्यानंतर तुम्हाला परत त्या प्रकारची संसदेची मान्यता घ्यावीच लागते. आणि असा किती वेळेस करू शकतो, तर हार्डली मॅक्सिमम किती वर्ष, 3 वर्षापर्यंत तुम्हाला करता येऊ शकतं. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की तुमची असलेली नॅशनल इमर्जन्सी 6 महिन्यानंतर ती अप्रूव्ह करावी लागते. आणि नॅशनल इमर्जन्सी एकदा अप्रूव्ह 6 महिन्यानंतर असं किती वेळ करू शकतो, अमर्यादित काळ. आणि तुमची असलेली स्टेट इमर्जन्सी त्या प्रकारचं असलेलं 6 महिन्यानंतर किती, मॅक्सिमम 3 इयर्स. आणि फिनान्शियल इमर्जन्सी ज्यावेळेस विचार करतो, एकदा फिनान्शियल इमर्जन्सी प्रोक्लेम केली तर त्या प्रकारचं असलेल्या कोणत्याही पद्धतीने संसदेची त्याच्या रिपिटेशन मध्ये त्या आपल्याला काय घ्यावं लागत नाहीये, परवानगी घ्यावी लागत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते पण इन्फिनिटीच्या माध्यमातून चालत राहणार आहे. याच्यामुळे हा संदर्भ घेता वेळेस हे चार्ट तुम्ही लक्षातच ठेवला पाहिजे आणि त्या प्रकारच्या काही गोष्टी आपण अंडरस्टँड केल्या पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अजूनही सांगतो आपल्याकडे सिस्टमॅटिक टू द पॉइंट आणि त्या प्रकारचा असलेल्या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत, जेणेकरून तुमची कोणतीच एक्झाम आणि कोणत्याच एक्झाम मध्ये पॉलिटी ह्या घटकावर क्वेश्चन चुकणार नाही याची शाश्वती आपण ह्या अशा प्रकारच्या असलेल्या क्वेश्चनच्या माध्यमातून डील करतोय. मंत्रिमंडळ, पुढचा क्वेश्चन. मंत्रिमंडळ हा शब्द संविधानामध्ये फक्त एकदाच उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतोय. तो कोणता आहे, त्या प्रकारचा असलेला 352. ज्यावेळेस आपण असं म्हणतो की मंत्रिमंडळाची शिफारस घेणं आहे गरजेचं आहे, कोणत्या स्वरूपात, लेखी स्वरूपामध्ये, तर त्यावेळेस मंत्रिमंडळ आपण काय केलेला आहे, शब्द टाकलेला आहे. आणि 352 मध्ये आपल्याला तो शब्द आढळून येतो. हे आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं दिसून येत आहे. पुढचा क्वेश्चन. भारताच्या संविधानानुसार राज्यसभेला खालीलपैकी कोणते विशेष अधिकार प्रदान केलेले आपल्याला दिसून येत आहे. आपल्याला माहिती आहे की लोकसभा आणि राज्यसभा आहे, तर त्याच्यामध्ये पॉवरफुल कोण दिसतंय, प्रॅक्टिकली त्या प्रकारचं असलेलं लोकसभा आहे. फिजिकली पण लोकसभा दिसते, राज्यसभेला तेवढे पॉवर नाही, पण तरी पण काही घटकांमध्ये आपण राज्यसभेला पॉवर दिलेली दिसून येते. मग राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्यासाठी किंवा एक किंवा अधिक स्वरूपातले असलेल्या अखिल भारतीय सेवा तयार करण्यासाठी राज्यसभेला अधिकार आहे. निवडणूक आयोगाची कार्य निश्चित करणे आणि निवडणूक आयुक्त यांची संख्या निश्चित करणे. मग अशा संदर्भामध्ये कोणते विशेष अधिकार प्राप्त झालेला आहे, तर फक्त अ नावाच्या असलेल्या म्हणजे राज्यसूचीतील एखादे कायदे तयार करणे आणि त्या प्रकारचे असलेल्या एक किंवा अधिक अखिल भारतीय सेवा तयार करण्यासाठी आपण पॉवर कोणाला दिलेली आहे, राज्यसभेला आपल्याला दिलेली दिसून येते. मग याचा अर्थ जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतोय विद्यार्थी मित्रांनो, ते कायदा करू शकता कशावर, राज्यसूचीच्या असलेल्या एखाद्या विषयावर. तर असा कायदा किती वर्ष राहू शकतो, तर हा पण क्वेश्चन विचारलेला आहे. तर जास्तीत जास्त 1 वर्ष राहू शकतो अशा त्याचा संदर्भ लागू शकतो. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं. 249 त्याचं असलेला आर्टिकल आपल्याला दिसतंय. 1 वर्ष हा जास्तीत जास्त एक्सटेंड करता येतो राज्यसूचीवर एखाद्या विषयावर बनवला असेल तर. राज्याने परत त्याच्यावर काय बनावं लागणार आहे, कायदा बनावं लागणार आहे आणि तो सरमिसळ करून त्या प्रकारचं असलेलं राज्यामध्ये कॅरी फॉरवर्ड केल्या जातं. पुढचा क्वेश्चन आहे योग्य जोड्या जुळवा. आता हा पंचायत राज सिस्टीमच्या बद्दल असलेले क्वेश्चन्स आहे, त्यामुळे फार महत्वाचं आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे. पंचायत राज व्यवस्था, पंचायत राज व्यवस्थेवर जास्त क्वेश्चन कसे येतात विद्यार्थी मित्रांनो, जास्त करून समितीवर येतात तुमच्या असलेल्या कंबाईनच्या एक्झाम्ससाठी. मग त्यामुळं त्या प्रकारच्या समित्या महत्वाच्या आहे, त्या समित्या मी इथं घेण्याचा प्रयत्न केलाय. बलवंतराय मेहता समिती 1957 आहे का, तकमल जैन अभ्यास गट 1966 आहे का, अशोक मेहता समिती 77 आहे का, जीवी राव समिती 85 आहे का, LM सिंघवी समिती 86 ची आहे का. तर ऑल द स्टेटमेंट्स आर द ट्रू किंवा आपण त्या प्रकारची मॅचिंग त्या पद्धतीनेच केलेली. बलवंतराय मेहता 57 ची आहे, तकमल जैन 66, अशोक मेहता 77, जीवी राव 85 आणि LM सिंघवी 86 ची. बलवंतराय मेहता समिती का स्थापन झाली हे लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बलवंतराय मेहता का झाली तर त्या प्रकारच्या असलेल्या 2 योजना होता, एक 1952 ची, एक 1953 ची.
52 कोणती होती? कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, त्याला म्हणतो सामुदायिक विकास कार्यक्रम. आणि 53 असलेली कोणती? नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिसेस, त्याला आपण राष्ट्रीय विस्तार सेवा योजना म्हणतो. ह्या 2 योजना फेल का झाल्या? काय फेल का झाल्या याचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणती समिती नेमली होती? बलवंतराय मेहता समिती, जे की गुजरातचे असलेले मुख्यमंत्री होते. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण सगळं यांचं काय केलं होतं? त्या प्रकारची असलेली त्यांची अपॉइंटमेंट केलेली आपल्याला दिसून येतं. हो, पहिल्यापासून सगळं गुजरातकडेच आहे. मग अशा पद्धतीचं असलेलं बलवंतराय मेहता समिती आणि बलवंतराय मेहता समितीच्या माध्यमातून केली गेलेली पायाभरणी. मग त्यांनी ओळखलं की भारतामध्ये काय नाहीये? जनसहभाग नाहीये. त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे? लोकशाहीचं विकेंद्रीकरण करायला पाहिजे. काय पाहिजे? विकेंद्रीकरण करायला पाहिजे. म्हणून तुमचं असलेलं जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीची निर्मिती करावी असं कोणी सांगितलं? बलवंतराय मेहतांनी सांगितलेलं आहे. अशोक मेहता त्या प्रकारचे 20 वर्षानंतर आपण स्थापन केलं. GV.K. राव 1985. GV.K. रावनी तर सरळ सांगितलं होतं की तुमची असलेली ग्रामसभा, काय ग्रामसभा ही काय असणार आहे? लोकशाहीचं असलेलं मूळ असणार आहे असं त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे योग्य जोडी निवडा. परत त्या प्रकारचं आपल्याला इथं तेच दिसणार आहे, मुद्दामून त्याच प्रकारचे असलेले आर्टिकल्स. बघा, कलम 243 कलम 243 कलम 243 कलम 243 कलम 243 आता आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण 73वी घटना दुरुस्ती केली तर आपल्या संविधानामध्ये त्या प्रकारची 11वी अनुसूची आपण ऍड केलेली दिसतीये. सोबत 243 ते 243 पर्यंत आर्टिकल्स टाकले आणि 29 विषयांची असलेली संदर्भता आपण इथं ऍड केलेलं दिसून येतंय. मग ज्यावेळेस आपण 243 म्हणतो तर 243 काय आहे? ग्रामसभा आहे. त्याच्यानंतर 243 काय आहे? पंचायतीची स्थापना आहे. आणि 243 काय सांगतो? तर पंचायतीची रचना सांगतोय. त्याच्यानंतर 243 हे एका प्रकारचं असलेलं आरक्षणाबद्दल भाष्य करतं आणि 243 कशाबद्दल भाष्य करतं? सदस्यांच्या अपात्रतेबद्दल भाष्य करताना आपल्याला दिसून येत आहे. मग योग्य जोडीमध्ये ह्या 2 जोड्या चुकीच्या लागल्या आहे, म्हणजे ABC ही जोडी योग्य लागली असल्या कारणाने आपलं 2 उत्तर इथं आहे. हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे अपकमिंग एक्झामसाठी. त्याच्यानंतर 26वा क्वेश्चन काय आहे? खालीलपैकी कोणत्या तरतुदी ह्या अनिवार्य आहे? मग त्याच्यामध्ये असलेल्या अनिवार्य नाही, काय अनिवार्य नाही. मग आपल्याला काय दिसतंय? ग्रामसभेची स्थापना, ग्राम मधल्या जिल्हा पातळीवर पंचायतीची स्थापना करणे. त्याच्यानंतर मधल्या व जिल्हा स्तरावरील पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक घेणे. त्याच्यानंतर निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी किमान वय वर्ष 21 असावे आणि SC आणि ST कॅटेगरीना जागांचे आरक्षण देण्यात यावे. मग अशा प्रकारचं असलेलं ज्यावेळेस आपण संदर्भ घेतो कंपल्सरी प्रोव्हिजन. बघा, आपण ज्यावेळेस म्हणतो की 29 विषय होते, त्या 29 विषयांची विभागणी काय होती? कंपल्सरी होती आणि व्हॉलंटरी होती. म्हणजे तुम्ही कंपल्सरी ते करायलाच पाहिजे, व्हॉलंटरी म्हणजे तुमचं असलेल्या इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. मग अशा वेळेस त्या प्रकारचं असलेलं ग्रामसभेची स्थापना हे तिथं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मधल्या व जिल्हा स्तरावरील पंचायतीच्या अध्यक्षाची पद जे कसं असणार आहे? अप्रत्यक्ष स्वरूपात असणार आहे. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे त्या प्रकारचं असलेलं काय दिसतंय? नन ऑफ द अबोव चुकीचं नाहीये, सगळं काय आहे? बरोबर आहे. लक्ष ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, इथं शब्द काय दिलेला आहे? मधल्या आणि जिल्हा पातळीवर, म्हणजे तुमचं असलेलं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. जिल्हा परिषदचे कोण असता? अध्यक्ष असता. पंचायत समितीचे असलेले सभापती असता. तर यांची निवड कशी होणार आहे? अप्रत्यक्षच्या निवडणुकीच्या माध्यमातून केल्या जाणार आहे. ग्रामपंचायतीचा असलेला हेड कोण असतो? सरपंच. कोण असतो? सरपंच. मग सरपंचाची निवड कशी केल्या जाणार आहे? एक तर काय? थेट जनतेतून आणि त्या प्रकारचं असलेलं अप्रत्यक्ष स्वरूपाच्या माध्यमातून. पण लक्ष ठेवायचं, आपल्या 73व्या घटना दुरुस्तीनी काय? 73व्या घटना दुरुस्तीनी याच्यावर भाष्य केलेलं आहे आणि याच्यावर भाष्य केले, परंतु याच्यावर भाष्य केलेलं नाही. त्यांनी काय सांगितलेलं आहे 73व्या घटना दुरुस्तीनी की ग्रामपंचायतीचा जो हेड असणार आहे त्याची जी निवड असेल ती निवड कोण ठरवणार आहे? राज्य विधिमंडळ ठरवणार आहे.
म्हणून बघा आपल्याकडं जे राज्य विधिमंडळाने ठरवलेलं आहे की सध्याचा सरपंच कसा असणार आहे, जनतेकडून निवडणार आहे. त्यामुळे तुमचं असलेलं सध्या तरी जनतेकडून निवडला जातो. पूर्वीच्या असलेल्या सरकारने अप्रत्यक्ष स्वरूपाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे सदस्य आणि त्यांच्या माध्यमातून निवडून जाणारा सरपंच असा होता, जो की आता डायरेक्ट जनतेकडून केलेला आहे. म्हणजे कोण ठरवत आहे, राज्य विधिमंडळ ठरवत आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की मूळ 73व्या घटना दुरुस्तीमध्ये फक्त कोणाची तरतुदी केली आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची केलेली आपल्याला दिसून येते. खालील विधानांचा विचार करून अयोग्य पर्याय निवडा. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राज्य निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जाते. ग्रामपंचायत विसर्जित केली असल्यास 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतली जाते आणि विसर्जित ग्रामपंचायतीचा कालावधी जर 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर निवडणुका घेतल्या जात नाही. हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. त्यामुळे अयोग्य कोणत्याही प्रकारचं आपल्याला दिसून येत नाही. तर याच्यासाठी काय आहे, राज्य निवडणूक आयोग आपण स्थापन केलेला आहे. सोबत जर तुमच्या असलेल्या ग्रामपंचायत काय झाली, विसर्जित झाली तर 6 महिन्याच्या काय करावं लागतं, निवडणुका घ्यावं लागतात. आणि त्या प्रकारचं असलेलं आपल्याला माहिती आहे की मॅक्झिमम किती टेन्युअर्स आहे, 5 वर्षाचा आहे. आणि सुरुवातीच्या असलेल्या त्या संदर्भामध्ये 2 वर्षापर्यंत तुम्हाला अविश्वासाचा ठराव हा आणता येऊ शकत नाही. हे स्पष्ट होत असताना तुम्हाला 3 वर्षानंतर म्हणजे 2 वर्षानंतर उर्वरित काळामध्ये तुम्हाला अविश्वासाचा ठराव आणून त्या प्रकारची ग्रामपंचायत विसर्जित करता येऊ शकते किंवा वेगळ्या कारणानेही ग्रामपंचायत विसर्जित होऊ शकते. परंतु जर काळ हा जर फॉर एक्झाम्पल 4.5 वर्ष झाली असेल आणि नियर टू बी फक्त 6 महिने राहिली असेल तर अशा वेळेस त्या प्रकारची असलेली नवीन निवडणूक घेतल्या जात नाही. कारण की 6 महिन्यानंतर नवीनच काय होणार आहे, निवडणूक होणार आहे. तोपर्यंत कोण असतं, प्रशासक तुमचं असलेलं शासन तिथं नेमतं आणि एखाद्या प्रशासकाला BDO असेल किंवा तहसीलदार असेल तर यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रशासक तिथं असतो आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून सगळं कामकाज चालवल्या जाऊ शकतं. म्हणून याचं असलेलं तिन्ही स्टेटमेंट नन ऑफ द अबोव हे उत्तर असणार आहे. अयोग्य नाही, तिन्ही बरोबर आपल्याला दिसून येते. 28 राज्यघटनेचा कोणता भाग त्रिस्तरीय पंचायत प्रणालीची कल्पना करता येते, तर साहजिकच आहे भाग 9. आता आपण चर्चा केली भाग 9 आहे. त्याच्यामध्ये त्या प्रकारचं असलेलं 11वी अनुसूची आपण ऍड केली आहे. 243, 243 ओ आणि 29 विषयांची त्याची समाविष्ट 73व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून केलेली दिसते. त्याच्यानंतर आहे 29 मध्ये काय दिलेलं आहे, संसद प्रणाली या स्वरूपाचा मुख्य फायदा कोणता. आपण जर भारताने संसदीय शासन प्रणाली आपण स्वीकृत केली असेल तर त्याचा असलेला मुख्य फायदा कोणता, तर त्याच्यावर क्वेश्चन्स आहे. तर साहजिकच आहे संसदीय प्रणाली ही भारतामध्ये एक चांगल्या पद्धतीचं असलेलं नवीन स्वरूप आपण जेव्हा स्वीकारलं तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं असलेलं गोष्ट आपल्याला माहिती होती की भारताच्या लोकांना आपण याची काय होती, सवय होती. मग त्याच्या संदर्भात असलेले ऑप्शन्स, कार्यकारी कायदे मंडळ स्वतंत्रपणे काम करतात नाही, ते धोरणाच्या सातत्य प्रदान करते आणि अधिक कार्यक्षम बनविते. हे पण स्टेटमेंट चुकीचे आहे. कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार असतात. दिस इज अ बेसिक प्रिन्सिपल. जेव्हा आपण काय केलं होतं, संसदीय शासन प्रणाली आपण स्वीकृत केली होती की एक्झिक्युटिव्ह इज अ टोटली रिस्पॉन्सिबल टू युअर लेजिस्लेचर. हे सगळं आपण संदर्भ बघतो कारण की एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे, एक आहे एक्झिक्युटिव्ह, एक आहे लेजिस्लेचर. म्हणजे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे किंवा एकच गाडीच्या 2 चाक आहे. त्यामुळे ते समन्वय साधता आलाच पाहिजे. त्यामुळे कार्यकारी मंडळ इज अ टोटली रिस्पॉन्सिबल टू द कायदे मंडळ, हा त्याचा ऑप्शन आपल्याला दिसून येतो. लास्टला काय आहे, कोणाला घटनात्मक अधिकार आहे की एखादा भौगोलिक क्षेत्र अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करणे. राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती. त्याचं उत्तर काय आहे, राष्ट्रपती आहे. लक्ष ठेवायचं, राज्यपाल काय, राज्यपाल त्या प्रकारचा फक्त काय करतो, ऍडवाइस करतो कोणाला, राष्ट्रपतीला. राज्यपाल हा त्या पर्टिक्युलर राज्यामध्ये राहत असतो आणि त्याला एखादा भूभाग, एखादा कोणताही भाग हा जर आदिवासी डॉमिनेट दिसत असेल म्हणजे आदिवासींचं संख्याबळ दिसत असेल तर अशा प्रकारचा एखादा भूभाग तो काय करू शकतो, याला अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करा अशा प्रकारचा संदर्भ सांगू शकता आणि राष्ट्रपती काय करतील, त्या भागाला अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करू शकता. मग त्याच्या संदर्भात आपल्याकडे असलेलं 5th शेड्यूल्स आणि 6th शेड्यूल्स आहे. म्हणजे 5वी अनुसूची आणि 6वी अनुसूची. 5वी अनुसूची कशाबद्दल बोलतीये, अनुसूचित क्षेत्रांबद्दल, आणि 6वी अनुसूची कशाबद्दल भाष्य करते, आदिवासी क्षेत्रांबद्दल भाष्य करताना दिसून येते. मग आपण ह्याच्यामध्ये जे सविस्तरच्या काही गोष्टी असेल तर त्या सगळ्या गोष्टी आपण येत्या अपकमिंग कोर्सेसमध्ये आपण बघणार आहोत. आलं लक्षात. थँक्यू सो मच.